नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या मार्फत घेतली जाणारी अ, शिक्षक अभिवृत्ती व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा येत्या 22 तारखेपासून सुरू होत आहे आणि त्या संदर्भात आपण मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यांच्या उपपत्तीच पाहत आहोत. या उपपत्तीच्या सिरीजमध्ये आपण आत्ताची ही 5वी उपपत्ती पाहणार आहोत, जिचं नाव आहे समष्टीवादी जिचं नाव आहे समष्टीवादी अध्ययन उपपत्ती किंवा मर्मदृष्टीमूलक पद्धत असंही याला म्हटलं जातं. समष्टीवादी अध्ययन उपपत्ती किंवा मर्मदृष्टीमूलक पद्धत याला ही जी कन्सेप्ट मांडलेली आहे, ही कन्सेप्ट तिघा मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. त्याच्यामधले पहिले आहेत मॅक्स वर्दायमर, दुसरे आहेत वुल्फ्गांग कोहलर आणि तिसरे आहेत कर्ट कोफ्का. या तिघांनी ही उपपत्ती मांडलेली आहे. या उपपत्तीला इंग्लिशमध्ये गेस्टॉल्ट थेअरी ऑफ लर्निंग असं म्हटलं जातं, जे की मॅक्स वर्दायमर, वुल्फ्गांग कोहलर आणि कर्ट कोफ्का यांनी ही थेअरी मांडलेली आहे. या ठिकाणी आपण या तिघांचेही पिक्चर या स्लाइडवरती पाहू शकतो. हे आहेत मॅक्स वर्दायमर नंबर 1, नंबर 2 वुल्फ्गांग कोहलर, कोहलरची उपपत्ती म्हणून जास्तही ओळखली जाते, आणि नंबर 3 कर्ट कोफ्का. ह्या तिघांचंही योगदान या उपपत्तीमध्ये आहे. आणि ही जी उपपत्ती आहे, ही जी थेअरी आहे, या थेअरीमध्ये एका माकडावरती हा प्रयोग केलेला आहे, मंकीवरती हा प्रयोग केलेला आहे. हा प्रयोग ज्या माकडावरती केलेला आहे त्याचं नाव आहे सुलतान हे नाव आहे. या पद्धतीनं अशी ही जी काही एक उपपत्ती आहे, आपण अगदी सहजगत्या स्टोरी टाईप मध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण पाहूया समष्टीवादी अध्ययन उपपत्ती मर्मदृष्टीमूलक पद्धत. जी समष्टीवादी अध्ययन उपपत्ती आहे त्याचे फाउंडर ऑफ द गेस्टॉल्ट स्कूल म्हणून ओळखले जातात हे तिघे जण. मॅक्स वर्दायमर यांचा जो कालखंड आहे तो 1880 to 1943 आहे. कर्ट कोफ्का हे 1886 to 1941 हा यांचा कालखंड आहे. आणि वुल्फ्गांग कोहलर यांचा कालखंड 1887 to 1967 हा कालखंड आहे. आणि या इमेज मध्ये आपल्याला हे तिघही जण या ठिकाणी पाहावयास मिळतात. आणि जो मर्मदृष्टीमूलक दृष्टिकोन ह्या तिघा जणांनी मिळून मांडलेला आहे, त्याचं हे एक प्रातिनिधिक छायाचित्र आपण या ठिकाणी पाहत आहोत की मर्मदृष्टीमूलक म्हणजे काय आहे. या ठिकाणी पहिल्या स्लाइडवरती जर पाहायचं झालं तर आपण ज्या मानसशास्त्राच्या उपपत्तीच अभ्यासत आहोत, हे चिन्ह कशाचं आहे विद्यार्थी मित्रांनो? हे चिन्ह मानसशास्त्राचा सिम्बॉल म्हणून या ठिकाणी गणलं जातं. आणि आणखीन याच्यावरती एक फिश आपल्याला वरती दिसतोय, मासा दिसतोय. हा मासा आपल्याला कशा पद्धतीने दिसतोय, याचं पूर्ण रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय का? आपल्या मर्मदृष्टीमूलक अध्ययनामध्ये याचा कुठला भाग आपल्याला दिसत नाहीये का? काही आपल्याला काहीतरी खटकल्यासारखं वाटतंय का? जर आपल्याला काहीतरी खटकल्यासारखं वाटत असेल तर तो आपला समष्टीवादी अध्ययन उपपत्तीचा पूर्णत्वाचा सिद्धांत पूर्ण करत नाहीये. म्हणजेच हा माशाचं अंग जे आहे किंवा जे छायाचित्र आहे ते पूर्ण स्वरूपात नाहीये, तर अर्ध्या स्वरूपात आहे. कुठेतरी काहीतरी कुठला भाग या ठिकाणी कट केलेला आहे, म्हणून ते अपूर्णत्व सिद्ध करतं, पूर्णत्वापर्यंत नेत नाही. हीच थेअरी समष्टीवादी अध्ययन उपपत्ती म्हणून कोहलर, वर्दायमर आणि कोफ्का यांनी मांडलेली आहे, जी आपण पुढे पाहणार आहोत. उपपत्तीविषयी समष्टीवादी मानसशास्त्राचे मुख्य प्रणेते मॅक्स वर्दायमर, वुल्फ्गांग कोहलर आणि कर्ट कोफ्का यांनी मर्मदृष्टीमूलक पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या तिघांनी कुठल्या दृष्टीचा स्वीकार केलेला आहे? मर्मदृष्टीमूलक. आतापर्यंत आपण थॉर्नडाईक असेल, पॅव्लोव असेल, स्किनर असेल किंवा ह्या तिघांच्याही उपपत्तीमध्ये त्यांनी अभिजात अभिसंधानाच्या संबंधाने जे काही मतं मांडले ते मतं आपण पाहिलेले आहेत. परंतु वर्दायमर, कोहलर आणि कोफ्का यांनी मर्मदृष्टीमूलक पद्धतीचा स्वीकार पहिल्यांदा या ठिकाणी केलेला आहे. समष्टीवाद जर्मनीत उदयाला आला. जो समष्टीवाद आहे, गेस्टॉल्ट थेअरी ज्याला म्हटलं जातं, तो कुठं उदयाला आलेला आहे? जर्मनी या ठिकाणी उदयाला आलेला आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, समष्टीवाद सर्वात प्रथम याचा उदय कुठल्या देशामध्ये झाला?
तर त्याचं उत्तर जर्मनी हे आहे. गेस्टॉल हा जर्मन शब्द आहे. गेस्टॉल जो आपण शब्द वापरतो, गेस्टॉल थिअरी म्हटलं जातं याला, हा शब्द जर्मन शब्द आहे. त्याला समानार्थी शब्द इंग्रजी भाषेत उपलब्ध नाहीये. गेस्टॉल या शब्दाच्या अर्थावरून इंग्रजीत ऑर्गेनायझेड होल असा शब्द घेता येतो. त्याचा अर्थ समग्र, समष्टी किंवा संपूर्ण आकृतीबंध असा आपल्याला या ठिकाणी विशद करता येईल. म्हणजे की जे समग्र, संपूर्ण, पूर्णत्व आपल्या डोळ्यांना दिसतं, जाणवतं, त्याला गेस्टॉल, समष्टीवादी असा शब्द या ठिकाणी यूज केलेला आहे. समष्टीवाद्यांच्या मते एखाद्या वस्तूचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृतीबंधातून होतो. संपूर्ण आकृतीबंध लक्षात घेतल्याशिवाय ज्ञानग्रहण हे होणार नाही. म्हणजे वरती आपण एका माशाची प्रतिकृती पाहिलेली आहे, परंतु आपल्याला ती पाहत असताना काहीतरी, कुठली तरी बाब आपल्याला अपूर्णत्व सिद्ध करत होती, की ते आपल्या डोळ्यांना पूर्ण त्याची संकल्पना येत नव्हती. म्हणजे ते अपूर्ण होतं छायाचित्र. म्हणून संपूर्ण आकृतीबंध लक्षात घेतल्याशिवाय समग्र ज्ञान किंवा पूर्ण ज्ञान समष्टीवाद्यांनी म्हटलेलं आहे ते होत नाही. या ठिकाणी या कोहलरच्या उपपत्तीमध्ये म्हटलेलं आहे. समष्टीवादाची तत्वे जी मांडलेली आहेत कोहलर, कोफ्का यांनी, त्यांनी त्याचबरोबर काही ग्रंथांमधूनही आपली ही जी काही मतं आहेत किंवा आपली ही जी थेरी आहे ती मांडलेली आहे. तर समष्टवादांच्या तत्वांमध्ये कोहलरने जो द मेंटॅलिटी ऑफ अपेक्स हा जो ग्रंथ 1925 साली विषद केला, त्यातमध्ये ही थेरी मांडलेली आहे. त्याच्यानंतर द गेस्टॉल्ट सायकोलॉजी 1929 मध्ये, या ग्रंथामध्येही या थेरीचा उल्लेख केलेला आहे. कोफ्कने ग्रोथ ऑफ द माइंड 1924 आणि प्रिन्सिपल ऑफ द गेस्टॉल्ट सायकोलॉजी 1935 या ग्रंथामध्ये ह्या थेरीचा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर वर्धायमरने प्रोडक्टिव्हिटी थिंकिंग 1945 या ग्रंथामध्ये समष्टवादी दृष्टिकोन मांडलेला आहे. कोहलरचा द मेंटॅलिटी ऑफ अफेक्ट्स, द गेस्टॉल्ट सायकोलॉजी, कोफ्काचा ग्रोथ ऑफ द माइंड अँड प्रिन्सिपल ऑफ द गेस्टॉल्ट सायकोलॉजी आणि वर्धायमरचा प्रोडक्टिव्हिटी थिंकिंग हे ग्रंथ आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोहलरनं कुठल्या ग्रंथामध्ये गेस्टॉल्ट थेरी प्रतिपादन केली होती. खाली ऑप्शन असतील, त्या ऑप्शनमध्ये द मेंटॅलिटी ऑफ अफेक्ट्स, गेस्टॉल्ट सायकोलॉजी हे असतील, किंवा कोफ्काचा ग्रोथ ऑफ द माइंड, प्रिन्सिपल ऑफ द गेस्टॉल्ट सायकोलॉजी आणि वर्धायमरचा प्रोडक्टिव्हिटी थिंकिंग ह्या सर्व ग्रंथांना आपल्याला फोकस करायचा आहे. या सर्वांनी SR यातील सहचार्य अमान्य केले, जे की पॅव्लॉवनं मांडलं होतं, जे की थॉर्नडाईकनं मांडलं होतं, जे की स्किनरनं मांडलं होतं, ते वर्धायमर, कोफ्का आणि कोहलरनं अमान्य केलं. SR काय आहे? स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स. जेव्हा स्टिम्युलस त्या ठिकाणी असतो त्यावेळेस रिस्पॉन्स दिला जातो असं थॉर्नडाईकनं म्हटलेलं आहे. ते तत्व ह्या तिघांनी अमान्य केलेलं आहे. यांनी काय म्हटलेलं आहे मग? सृजनशील समस्या उकल अशा अध्ययनासाठी मर्मदृष्टी ज्ञानाचा उपयोगी आहे. जेव्हा आपण साधारण गोष्टींसाठी आपल्याला भलेही SR सूत्र लागू होईल, स्टिम्युलस आणि नंतर रिस्पॉन्स, परंतु जर काही महत्वपूर्ण ज्ञानाची खोज करायची आहे, एखादी समस्या उकल करायची आहे, एखादा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, त्यासाठी कोहलर, कोफ्का आणि वर्धायमर म्हणतात की मर्मदृष्टी ज्ञानाचा उपयोगच महत्वपूर्ण आहे. त्या ठिकाणी समष्टीवादाचं तत्वच लागू होतं. कोहलर यांच्या मते अंतर्दृष्टी म्हणजे अवबोध क्षेत्राची पुनर्रचना होय. संबोध किंवा संकल्पना विकसित होण्यात अवबोध पायाभूत ठरतात. संवेदनांच्या माध्यमातून मनावर उमटलेले ठसे म्हणजे अवबोध होय. आपलं मन हे कोऱ्या पाटीसारखं असतं. जे जे ठसे आपल्या मनावर उमटतात ते नंतर निरंतर कालखंडासाठी आपल्या मनामध्ये बसून राहतात. जर मी या ठिकाणी या आकड्याला म्हटलं आणि याला 1 म्हटलं तर तुम्ही म्हणताल की सर असं कसं काय बोलत आहेत? बरोबर आहे, आपण हे शिकलेलो आहोत. हा एकच आहे आणि हे आहे. ते आपल्या मनावर इतकं बिंबवलं गेलं आहे की आपण याला म्हणू शकत नाही. म्हणून जे ठसे आपल्या मनावरती उमटले जातात, मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की ज्या संकल्पना आपण सुरुवातीला पाहतो, ऐकतो, ज्यांचा अवबोध आपल्याला होतो, त्या निरंतर संकल्पना आपल्याला काय करतात? आपल्यासोबत त्या राहतात. म्हणून हा एकच आहे आणि या ठिकाणी याला आपण म्हणतो.
अशा पद्धतीनं संबोध किंवा संकल्पना विकसित होण्यात अवबोध पायाभूत ठरतात. संवेदनांच्या माध्यमातून मनावर उमटलेले ठसे म्हणजे अवबोध होय. चला तर पुढे पाहूया आपण कोहलरचा चिंपांजीवरील प्रयोग. जो कोहलर, वर्धायमर आणि कोफका यांनी जो प्रयोग केला तो कशावरती केलाय? चिंपांजी या माकडावरती हा प्रयोग केलेला आहे. मंकी आहे हा. मर्मदृष्टीमूलक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी कोहलरने चिंपांजीवर प्रयोग केले. त्यापैकी सुलतान चिंपांजीवर केलेला त्याचा प्रयोग खूप प्रसिद्ध झाला. कोहलर आणि त्यासोबत चिंपांजी हे जे माकड आहे याचं नाव सुलतान आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोहलरच्या थेअरीमध्ये ज्या चिंपांजींचा उपयोग केलेला आहे त्याचं नाव काय होतं? तर त्याचं नाव सुलतान होतं. हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता यायला पाहिजे. सुलतान हे एका माकडाचं नाव आहे. हा माकड चिंपांजी या जमातीचा आहे. ओके, इज इट क्लिअर स्टुडंट? देन नेक्स्ट, चला तर मग आपण पहिला प्रयोग पाहूया. पहिल्या प्रयोगामध्ये कोहलर काय म्हणतो? पहिल्या प्रयोगात भुकेलेल्या चिंपांजीला पिंजऱ्यात सोडण्यात आले. पिंजऱ्यात 1-2 रिकामी खोके अस्तित्वात होती. पिंजऱ्याच्या छताला केळीचा घड लटकवण्यात आला होता. उड्या मारूनही केळी माकडाच्या हाताला लागणार नाही याची काळजी घेतली गेली होती. सुरुवातीला उड्या मारून माकडाने केळी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मर्मदृष्टीने पिंजऱ्यातील खोकी बरोबर केळीच्या खाली आणून एकावर एक ठेवली. त्यावर उभे राहून उडी मारून केळीचा घड माकडाने हस्तगत केला. ओके, दॅट्स इट. म्हणजे काय केलेलं आहे माकडानं? जर आपण ह्या छायाचित्रामध्ये पाहत असाल तर एक माकड आहे, त्याला एका रूम मध्ये बंदिस्त करून ठेवलेलं आहे आणि त्या रूम मध्ये फक्त काही रिकामी खोके आहेत आणि खोक्यांच्या आणखीन एक आहे की त्या खोलीच्या छताला वरती केळीचा घड अडकून ठेवलेला आहे. माकड उपाशी आहे, भुकेलं आहे. माकड तो केळीचा घड हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो उड्या मारूनही त्याच्या हाताला लागत नाहीये. अशा वेळेस तो घड तर हस्तगत करायचा आहे. अशा वेळेस त्या माकडानं काय केलं? जे रिकामे पडलेले खोके होते ते सर्व रिकामे पडलेले खोके एकावर एक रचून त्यावरती उभे राहून उडी मारून तो केळीचा घड माकडानं हस्तगत केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये माकडानं समायोजन साधून तिथली परिस्थितीचा उपयोग करून घेऊन जे आपलं इच्छित ध्येय आहे ते इच्छित ध्येय मिळवलेलं आहे असं आपल्याला ह्या पहिल्या प्रयोगातून पाहायला मिळतं. चिंपांजी सुलतान नावाचा हा माकड आहे. ही रूम आहे. रूम मध्ये काही खोके पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. माकड अगोदर काय करतं? अगोदर प्रयत्न करतं केळीचा घड उड्या मारून हस्तगत करण्याचा, पण त्याच्या लक्षात येतं की खूप अंतर आहे, इथे आपल्याला जमणार नाही. दुसऱ्या छायाचित्रामध्ये दिसतं की माकड जे पडलेले खोके आहेत हे खोके एकावरती एक ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि उभा राहण्यासाठी जागा करत आहे. पुढच्या छायाचित्रात दिसत आहे आपल्याला माकडानं पहिलं खोकं, दुसरं खोकं, तिसरं खोकं एकावर एक मांडलेले आहेत. त्यावर माकड उभा आहे आणि त्यानं तो केळीचा घड या ठिकाणी हस्तगत केलेला आपल्याला पाहायला मिळतं. सुलताननं काय केलेलं आहे? केळी हस्तगत केलेली आहे. या पद्धतीने इमेज 1, 2, 3, 4 मला वाटतं की ह्या इमेजच्या माध्यमातून आपल्याला नेमका कोहलरनं प्रयोग काय केलेला आहे, काय त्याला या ठिकाणी प्रतिपादन करायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी समजलेलं असेल. ओके, चला तर मग आपण दुसरा प्रयोग पाहूया. हा प्रयोगही सुलतान नावाच्या माकडावरतीच कोहलरनं केलेला आहे. हा प्रयोगही सुलतान नावाच्या माकडासोबत करण्यात आला. या प्रयोगात खोक्याऐवजी 2 काठ्या ठेवण्यात आल्या होत्या. या प्रयोगामध्ये खोक्याऐवजी 2 काठ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या काठ्या एकमेकात बसतील अशा खाचा तयार केल्या होत्या. ओके, सुरुवातीला माकडाने पिंजऱ्यातून हात बाहेर काढून केळी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण केळीचा घड त्याच्या हाताला लागत नव्हता. त्यानंतर त्याने काही क्षण निरीक्षण केले. पिंजऱ्यात असलेल्या एका काठीने नंतर दुसऱ्या काठीने केळी हस्तगत करण्याचा प्रयत्नही केला, पण यश आले नाही. शेवटी 2 काठ्या एकमेकांना जोडून त्याची लांब काठी तयार केली व केळी हस्तगत केली. म्हणजेच मर्मदृष्टी समस्या सोडवली गेली. इथं समस्या काय आहे तर केळी ही एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्याच्या बाहेर अंतरावरती केळी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी 2 काठ्या ठेवलेल्या आहेत. ह्या एका काठीने ही केळी हस्तगत त्याला करता येणार नाही. जोपर्यंत माकड 2 काठ्या एकात एक काठी खाचेमध्ये बसवणार नाही आणि ती बसवलेली लांब काठी पुढे धरणार नाही तोपर्यंत ही केळी त्याला हस्तगत करता येणार नाही. अशा पद्धतीनं समस्या त्याच्या पुढे कोहलरनं दिलेली आहे आणि या समस्येच्या माध्यमातून
ती मर्मदृष्टी माकडानं ओळखून काढली की ही इथं खाच आहे आणि या खाचेमध्ये आपण जर दुसरी काठी जोडली तर आपल्याला ही समोरची केळी हस्तगत करता येईल, आणि माकडानं मर्मदृष्टीमूलक पद्धतीने ही खाच जोडली आणि केळी हस्तगत केली, असं या ठिकाणी कोहलरला दिसून आलेलं आहे. ह्या चित्रामध्ये आपण हे पाहू शकतो, माकड दोन काठ्या एकमेकांना जोडत असताना या ठिकाणी दिसत आहे आणि केळी हस्तगत करत असताना या ठिकाणी दिसत आहे. मर्मदृष्टी मूलक समष्टी मूलक सिद्धांत असं कोहलर, वर्दायमर आणि कोफका यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या चित्रातून आपल्याला दिसतं. मग समष्टीचे नियम काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? समष्टीवाद्यांनी समष्टी, समग्रता आणि पूर्णत्व यावर भर दिलेला आहे. समष्टीवाद्यांनी समष्टी, नंबर 2 समग्रता आणि नंबर 3 पूर्णत्व या गोष्टीवर भर दिलेला आहे. अध्ययन हे कसं असायला हवं? अध्ययन हे 3 गोष्टींसारखं असायला हवं. नंबर 1 समष्टी, नंबर 2 समग्रता, नंबर 3 पूर्णत्वावर भर दिलेला आहे. अध्ययन हे अवबोधावर अवलंबून असल्याचे सांगितले. कोणताही अनुभव हा समष्टी किंवा समग्र रूपानेच होतो. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण, जेव्हा रामला आपण पाहतो तेव्हा त्याचा पाय म्हणजे राम नव्हे, त्याचा हात म्हणजेही राम नव्हे, एखादा त्याच्या शरीराचा भाग म्हणजे राम नव्हे, तर या सर्व घटकांचा एकत्र रूपाने जो अनुभव होतो ती व्यक्ती म्हणजे राम होय, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा फक्त एखादा पाठ पाहता आपण तेवढा पाठ, त्याचा नुसता हात लक्षात ठेवून आपण म्हणू शकू का हा विशाल होता किंवा हा विजय होता किंवा ही पूजा होती? नाही म्हणू शकत आपण, किंवा आपल्याला तसं लक्षातही राहणार नाही. ओके, तर हा जो समग्र व्यक्ती आहे, ह्या समग्र व्यक्तीचं व्यक्तिमत्व म्हणजे विशाल असेल, विजय असेल अथवा पूजा असेल, याला समष्टीवाद्यांनी समग्र, समग्रता आणि पूर्णत्व यावर बंदिस्त केलेला आहे. अशा पद्धतीनं कोहलर यांनी हा सिद्धांत या ठिकाणी प्रतिपादित केलेला आहे. मग समष्टीचे नियम कुठले आहेत विद्यार्थी मित्रांनो? समष्टीचे मुख्यत्वे करून 4 नियम सांगितले जातात. ह्या चौघांनी या 4 नियमांवरती फोकस केलेला आहे. त्यामध्ये नंबर 1 सातत्याचा नियम, नंबर 2 समीपतेचा नियम, नंबर 3 समानता किंवा साधर्म्याचा नियम आणि नंबर 4 पूर्णत्वाचा नियम. सातत्याचा नियम, समीपतेचा नियम, समानता किंवा साधर्म्याचा नियम आणि पूर्णत्वाचा नियम, हे 4 नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलं जाऊ शकतं. समष्टीचे नियम 4 नियम पहिल्या पर्याय दिले जातील, दुसरे कुठले तरी आलटून पालटून एखादा पर्याय चेंज करून दुसरे 4 पर्याय दिले जातील, तिसऱ्यामध्ये 4 पर्याय दिले जातील. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की सातत्याचा नियम, समीपतेचा नियम, समानता किंवा साधर्म्याचा नियम आणि पूर्णत्वाचा नियम, हे समष्टीचे 4 नियम कोहलर यांनी प्रतिपादित केलेले आहेत. मग मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचे आधारभूत घटक कुठले आहेत? मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचे आधारभूत घटक म्हणून अनुभव, नंबर 2 बुद्धिमत्ता, नंबर 3 अध्ययन परिस्थिती आणि नंबर 4 पुनरुक्ती आणि सामान्यीकरण, हे समष्टीमूलक अध्ययनाचे मूलभूत 4 घटक कोहलर, वर्दायमर आणि कोफका यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. अनुभव हा महत्वाचा आहे. बुद्धिचातुर्य याने मर्मदृष्टीमूलक दृष्टिकोन वाढीस लागतो. अध्ययन परिस्थिती ही माणसाला शिकवते आणि पुनरुक्ती किंवा सामान्यीकरण हे प्रत्येक गोष्टीचं मनुष्य प्राणी आपल्या जीवनामध्ये करत असतो. असं मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचे 4 आधारभूत घटक या ठिकाणी कोहलर यांनी विशद केलेले आहेत. मग ह्या उपपत्तीनं जे कोहलर आहेत यांनी जे मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती सांगितलेली आहे, या अध्ययन उपपत्तीचं शैक्षणिक महत्व काय आहे किंवा आपण याला वर्ग अध्यापनामध्ये कशा पद्धतीने घेऊ शकू, तर त्याचे जे काही शैक्षणिक महत्व आहे ते या पद्धतीने आहे. नंबर 1, रोजच्या जीवनात अनेक समस्या आपण मर्मदृष्टीने सोडवित असतो. उदाहरण, एखादे लहान बालक रस्ता ओलांडत असताना आडवे असणारे गटार किंवा चिखल टाळण्यासाठी दुसरा एखादा रस्ता शोधते. म्हणजेच काय करते हो, तर म्हणजेच मर्मदृष्टीमूलक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मर्मदृष्टीचा वापर करते. ते गटार आहे, चिखल आहे, त्यामुळे तिथून मला जाता येणार नाही, त्याच्यामुळे मी काय करतो, बाजूचा कुठला तरी रस्ता निवडतो आणि त्या रस्त्याने जातो. म्हणजेच एक मी माझ्या बुद्धिचातुर्यानं त्या समस्येतून दुसरा रस्ता निवडून त्याचं मी समाधान शोधून घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं मर्मदृष्टीमूलक दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. नंबर 2, मर्मदृष्टी अध्ययनात केवळ चेतक प्रतिसाद
केवळ चेतक प्रतिसाद हा यांत्रिक संबंध असत नाही, तर अध्ययनासाठी अध्ययनार्थी समोर विशिष्ट ध्येय उद्दिष्ट असते. ते गाठण्याची त्याची अभिवृत्ती उत्सुकता त्याला प्रेरित करीत असते. म्हणजे एखादी समस्या दिली तर ती समस्या सोडवून त्या समस्येतून मार्ग कसा काढायचा आहे आणि त्या मार्गातून आपलं इच्छित ध्येय उद्दिष्ट कसं प्राप्त करायचं आहे, हा चेतक प्रतिसादाचा या ठिकाणी असणारा फलिताचा संबंध होय. ओके. मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्तीच्या शैक्षणिक महत्व म्हणजे एखादा गणिताचा प्रश्न मॅडमनं किंवा सरांनी मुलाला सोडवायला दिला तर त्या गणिताच्या प्रश्नामधून तो मुलगा जोपर्यंत सोडवत नाही तोपर्यंत तो बेचैन असतो. तो वेगवेगळ्या पद्धतीनं ते गणित सोडवून पाहण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीनं चुकलं दुसऱ्या पद्धतीनं चुकलं तिसऱ्या पद्धतीने, परंतु तो शेवटी काय करतो, विशिष्ट ध्येय उद्दिष्ट गाठेपर्यंत त्याची अभिवृत्ती किंवा उत्सुकता त्याला प्रेरित करीत असते आणि तो ते गणित सोडवल्याशिवाय बेचैन राहतो. हा मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा एक महत्वाचा नियम या ठिकाणी कोहलर यांनी प्रतिपादन केलेला आहे. नंबर 3, कवितेचे रसग्रहण करत असताना आपण समग्र कविता आपण अभ्यासतो. आपण समजा कवितेचे 4 कडवे आहेत, त्यापैकी पहिलंच कडवं आज फक्त टीचर शिकवतात का? जेव्हा केव्हा तुम्ही लक्षात आणा ही गोष्ट, एखादा पाठ असेल किंवा धडा असेल, शिक्षकांनी आज अर्धा शिकवला असेल आणि उद्या अर्धा शिकवला असेल, ओके ठीक आहे, परंतु एखादा कविता असेल आणि त्या कवितेमध्ये 4 कडवे असतील, शिक्षक कधीच 1 कडवं किंवा 2 कडवे घेऊन थांबत नाहीत, ते 4ही कडवे त्याच दिवशी शिकवतात का? कारण की समग्र रसग्रहण. आपण एखादं गाणं ऐकतो, एखादं गाणं अर्धच ऐकतो का हो आपण? पूर्ण ते सॉन्ग ऐकल्याशिवाय आपल्याला चैन पडते का? किंवा त्याचा अर्थ समजतो का? किंवा त्यातली जी मजा आहे एक संगीताची ती आपल्याला मिळते का? तर नाही मिळत. त्याच्यामुळे आपण ते पूर्ण गाणं ऐकल्याशिवाय आपल्याला त्याचं रसग्रहण उत्कृष्ट होणार नाही. म्हणून इथंही समग्रतेचा दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नंबर 4, या उपपत्तीनुसार अध्ययन पूर्णांशाकडून भागाकडे असे होते. म्हणजे अध्ययनात एकूण परिस्थितीचे आकलन महत्वाचे असते. उदाहरण, कवितेची ओळख समग्र रूपाने झाल्यास तिचे कडवे लक्षात ठेवायला सोपे जाते. म्हणजेच काय हो, तर पूर्णांशाकडनं भागांशाकडे आपण जेव्हा केव्हा रसग्रहण करतो किंवा एखादी संकल्पना शिकतो तर ती पूर्ण शिकतो आणि पूर्ण शिकल्याच्या नंतर तिचं वर्गीकरण कसं करतो, वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यांमध्ये वर्गीकरण करतो. या ठिकाणी काय केलेलं आहे सुलताननं, पहिली परिस्थिती उडी मारून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. केळीचा घड हस्तगत करता येतो का? नाही जमलं, सोडून दिलं. दुसऱ्या परिस्थितीमध्ये 2 खोके उभे करून पाहिले, नाही जमलं, सोडून दिलं. तिसऱ्या परिस्थितीमध्ये 3 खोके एकावर ठेवले, नाही जमलं. चौथ्या परिस्थितीमध्ये 3ही खोकेही आणि स्वतःलाही त्या ठिकाणी उभं केलं आणि इच्छित ध्येय प्राप्त केलं. म्हणजेच मर्मदृष्टीचा पूर्ण समग्र दृष्टिकोन या ठिकाणी मुलांना आपल्याला या उपपत्तीमधून लक्षात येतो. म्हणून अशा पद्धतीनं मर्मदृष्टीमूलक उपपत्ती हे आपल्याला काय सांगून जाते, तर मर्मदृष्टीमूलक उपपत्ती हे आपल्याला हे सांगून जे काही आपण अध्ययन करत असतो या अध्ययनामध्ये आपण समग्रतेचा दृष्टिकोन या ठिकाणी अंगीकारत असतो असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून जी आजची आपण या ठिकाणी उपपत्ती अभ्यासलेली आहे, कोहलर यांची ही उपपत्ती, कोहलर, मॅक्स वर्धायमर आणि कर्ट कोफ्का यांनी जी गॅस्टॉल थेअरी ऑफ लर्निंग सांगितलेली आहे, हे गॅस्टॉल थेअरी ऑफ लर्निंग आपण या ठिकाणी समष्टीवादी अध्ययन उपपत्तीच्या दृष्टिकोनातून, मर्मदृष्टीमूलक पद्धतीच्या दृष्टिकोनातून विशद केलेली आहे, समजून घेतलेली आहे. नक्कीच उद्याच्या परीक्षेमध्ये यावरती आपल्याला एकतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून एकदा व्यवस्थिशीर पद्धतीनं नोट्स काढून ही उपपत्ती, त्यातमधले जे काही महत्वाचे शब्द आहेत हे आपण नोंदवून घ्यावेत आणि आपण या उपपत्तीचा अभ्यास करावा. ह्या तिघांचीही नावं आपण लक्षात ठेवावेत अशी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.